दादांचे शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्षासाठी चिंतेचे तर नेतृत्वासाठी चिंतनाचे विषय. जिल्ह्याच्या राजकारणात संजय मामा शिंदे यांचे अजितदादांचे फक्त विश्वासू खंदे समर्थक किंवा राजकीय वाटचालीतील जवळचे सहकारी इतकीच ओळख पुरेशी नसून अजितदादांनी त्यांच्या हयातीत ज्यांच्या पाठीशी अनेक नेते कार्यकर्ते यांची फळी तयार करण्यात हातभार लावला, ज्यांना नेते आमदार इतकेच नव्हे तर ज्यांच्या पाठीशी जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या फळीचे नेतृत्व तयार होण्यात सिंहाचा वाटा उचलला, अशा नेत्यांपैकी एक म्हणजे संजय मामा शिंदे असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र आता संजय मामा हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा या राजकीय वर्तुळात रंगू लागणे म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणातील राष्ट्रवादी आणि अजितदादा यांना मानणारा एक मोठा वर्ग किंवा गट भाजपात विलीन होण्याच्या चर्चा होणे हे दादांच्या पश्चात नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वासाठीही धक्का असल्याचे मानले जात आहे. ज्यांच्या राजकीय कारकिर्दीत अजितदादांचा मोठा वाटा आहे, जे हे नेतेही स्वतः मान्य करतात, तेच आता दादांच्या पश्चात पक्षाची पर्यायाने सुनेत्रा वहिनींची साथ सोडण्याच्या चर्चा होणेच मुळात चिंतेचे कारण ठरणारे आहे. जरी या सर्व चर्चांचे स्वतः संजय मामा शिंदे यांनी स्पष्टपणे खंडन केलेले असले तरी राजकारणात अशा चर्चा उगाच निर्माण होत नसतात हेही मान्य करावे लागणारे आहे. अजितदादा भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले होते तरी त्यांच्या राजकीय अनुभवाचा आणि दबदब्याचा तोड भाजपाकडे नव्हता हे अनेकांचे स्पष्ट मत होते. मात्र आज परिस्थिती बदलताना दिसत आहे, जी पक्षासाठी भविष्यात अडचणीची ठरू शकते. राजकारणात नेतृत्व इतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेतृत्वाभोवती उभी राहणारी विश्वासू फळी. ती जर हळूहळू कमी होत गेली तर नेतृत्व कितीही मजबूत असले तरी पक्षाची ताकद कमी होऊ शकते. आणि संजय मामा यांनी 2024ची विधानसभा जरी अपक्ष म्हणून लढविली होती तरी ते अजितदादांचे सहकारी गणले जाणे स्वाभाविक असताना ते जर भाजपवासी होणार असतील तर येणाऱ्या काळात भाजपच राष्ट्रवादी पक्षावर हावी होत राष्ट्रवादी पक्षासाठी चिंतेचे आणि नेतृत्वासाठी चिंतनाचे विषय ठरणारे आहे.